संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। अंतरवाली सराटीमधील उपोषणाच्या स्थळीचा त्यांनी भेट घेतली। संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली। जरांगेंना काही झाल्यास सरकार जबाबदार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं। आता विरोधक कुठे आहेत, संभाजीराजे यांनी सवाल उपस्थित केला। आपण कायम जरांगे पाटलांच्या पाठीशी आहोत असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। जरांगेंना असं पाहून वेदना होतात असंही संभाजीराजे म्हणतात। माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे का उपमुख्यमंत्र्यांना, तुम्ही मेडिकल रिपोर्ट्स घ्या, काय त्यांची परिस्थिती बघा। आता इथं स्वतः या हेलिकॉप्टर आहेत, तुमच्याकडे प्लेन आहेत ना भरपूर, या इकडे बघा काय परिस्थिती आहे। रिपोर्ट्स आहेत तुमच्या सिस्टमकडून, रिपोर्ट घ्या। तुम्हाला आमच्या डॉक्टरकडे विश्वास नाही ना, सोडून द्या। तुमच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सी, गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टम मध्ये रिपोर्ट घ्या। उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा, तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे। नुसतं बाहेरनं मजा बघून चालणार नाहीये। संभाजी भोसले यांनी त्यांची जात दाखवून दिली, ओबीसी विषयी असणारा द्वेष दाखवून दिला। कारण आम्ही आजपर्यंत छत्रपती शाहू राजांना आमच्या फुले आंबेडकरांपेक्षाही मान देतो, परंतु त्यांच्या गादीचा आम्ही माफी मागून सांगतो, छत्रपती शाहू राजा कुठे आणि त्यांचा वारस वैचारिक वारस संभाजी भोसले कुठे। आज इतक्या जवळ येऊन खरं तर संभाजी भोसले यांनी या 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 आलुतेदारांच्या आंदोलनाला भेट देणं गरजेचं होतं आणि नंतर तुमच्या पाहुण्यांच्या, नंतर तुमच्या जातीतील आंदोलनाला त्यांनी भेट दिली पाहिजे होती, हे त्यांना मी सांगू इच्छितो। आणि त्यांनी आता आमचा ओबीसी समाज त्यांना इथून पुढे राजा म्हणणार नाही। संभाजीराजे, तुम्ही बीड मध्ये काय आरत्या करत होता का? संभाजीराजे मराठवाड्यामधल्या 12 बलुतेदार 18 आलुतेदार लोकांच्या घर जाणं, दुकानावरती हल्ले करणं, धनगर समाजाच्या एका तरुणाला त्याच्या गावात जाऊन 200-300 जमावानं जमिनीवरती नाक घासायला लावणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणं, हे काय कशात बसतं संभाजीराजे? बाई पाहुण्याचं जातीचं आंदोलनाला कडे दुर्लक्ष करणार आणि रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधवांनी शिव्या देणाऱ्या माणसाला जर जाब विचारला तर एवढं झोंबलं? संभाजीराजे, तुम्हाला तर राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते। तुम्ही छत्रपती शाहू राजांचे वारस नाही, तुम्ही छत्रपती शिवरायांची वारस नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।